विधान भवन परिसरामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती भाजपकडनं आंदोलन सुरू होतं पाहिलं। पार्टी है या वो सिद्ध हो गई है। आपने देखा होगा कि बाबा साहब अम्बेडकर का अपमान जिस तरह से अमित शाह जी ने किया, उस पाप को छुपाने के लिए मनगढ़ंत कहानियां बनाकर राहुल गांधी जी के ऊपर भी यात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, थोड्या वेळापूर्वी भाजपचे आमदार निदर्शनं करत होते आणि आता काँग्रेसचे, काय माहिती द्या? भाजपच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवरती निदर्शनं केल्यानंतर त्या पाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हे पायऱ्यांवरती निदर्शन करण्यासाठी चाललेले आहेत। आणि निदर्शन करताना एकच मुद्दा आहे, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान जो आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला आहे, त्या संदर्भात त्यांच्या विरोधामध्ये हे निदर्शन करण्यात येत आहे। त्याचबरोबर ज्या वेळेला काँग्रेसच्या आमदारांनी एक लक्षवेधक असं जे होर्डिंग आहे ते हातामध्ये घेतलेलं आहे, त्यावरती त्यांनी लिहिलं भक्त गुंडा पार्टी। भाजपचं त्यांनी नामकरण केलेलं आहे, भाजपवरती थेट निशाणा साधलेला आहे काँग्रेसच्या आमदारांनी आणि ते आज इथे आक्रमकपणे विरोधक आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे। विधान भवन पायऱ्यांवरती काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार हे पोहोचत आहेत आणि आता निदर्शनाला इथे सुरुवात होते आहे। आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात ज्या आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, त्यांचा निषेध करण्यासाठी दाखल झालेला आहे। तो तर घाबरून केलेला गुन्हा आहे, त्यांनी घाबरून केलेला हा गुन्हा आहे, त्यांनी घाबरून केलेला हा गुन्हा आहे। आता कालचा घटनाक्रम बघता काय वाटतं तुम्हाला? नियोजित एक मिनिट उदय, विरोधक सगळेच मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचं दिसत आहे। थोड्या वेळापूर्वी भाजपनं इथे आंदोलन केलं होतं आणि आता काँग्रेसचे नेते आंदोलन करतात। यात शिवसेनेचे फारसे नेते कोणी दिसत नाहीयेत का? सर्वपक्षीय विरोधक आहेत यात? आपण मध्ये महाविकास आघाडीचे आमदार जे आहेत विधानभवन पायऱ्यांवरती आलेले आहेत। महायुतीची महागुंडशे असं मोठं बॅनर घेऊन हे सर्व आमदार इथे निषेध बैठक करतील। आणि या आमदारांमध्ये आपण पाहिलं शिवसेना ठाकरे गट आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार देखील सहभागी झालेले आहेत। महाविकास आघाडीचे आमदार इथे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले, हातामध्ये होर्डिंग घेऊन आणि हातामध्ये बॅनर घेऊन विधान भवन परिसरामध्ये एकवटले आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावर त्यांनी महायुतीच्या गुंडागर्दी, महायुतीच्या महागुंडाशाहीचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आपण पाहतो आहे की महायुतीचे सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहे। मग ते विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील, नितीन राऊत असतील, अंबादास दानवे, भाई जगताप, विकास ठाकरे आणि बाकीचे सगळेच आमदार या ठिकाणी आपल्याला एकवटलेले बघायला मिळतात। एकूणच जर आपण बघितलं तर काल मुंबईच्या कार्यालयावर जी तोडफोड करण्यात आलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे सगळे आमदार दाखल झालेले आहे। आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्याचा धिक्कार सुद्धा या ठिकाणी या सगळ्या आमदारांच्या वतीनं केला जात असल्याचं आपण बघू शकतो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आपण पाहतो आहोत विधान भवनात शेवटचे 2 दिवस कामकाजाचे बाकी आहेत आणि त्यात संविधानाच्या संदर्भातला हा मुद्दा गाजलाय। राज्यसभेत संविधानावर 2 दिवस चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेच्या दरम्यान अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना जे भाषण केलं होतं त्यातल्या काही मुद्द्यांवरून आता झूठा आरोप लगाकर उनके ऊपर केस करना, यही राहुल जी का डर कितना उनके सामने है वो उसमें स्पष्ट होता है। कल मुख्यमंत्री ने कहा कि भारत जोड़ो यात्रा में नक्सली संगठन या अर्बन नक्सलाइट्स की संगठन उसमें शामिल है और इसकी सरकार जांच करेगी। नक्सली मैं तो यही कहना चाहता हूं कि खुद ही देवेंद्र फडणवीस जब राहुल जी की पदयात्रा महाराष्ट्र में आई तो यही खुद गृह मंत्री थे, इनको किसने रोका था? अगर एंटी सोशल मूवमेंट उसमें इन्वॉल्व थी तो उनको तुरंत एक्शन लेने की जवाबदारी उनकी थी। वो अपनी अकार्यक्षमता को छुपाना चाहते हैं। नरेंद्र मोदी एक अकार्यक्षम देश का प्रधानमंत्री है, उनको छुपाना चाहते हैं। राहुल जी की पदयात्रा देश के लिए हुई थी, देश की एकात्मता के लिए हुई थी। 4,500 किलोमीटर, ये 5 किलोमीटर 10 किलोमीटर भी चल के दिखाए ये लोग।
देश के जनता को विश्वास देने के लिए, देश के जनता को एक साथ लाने के लिए, देश को इकट्ठा रखने के लिए राहुल जी ने जो कोशिश की, 4,500 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चले, और इसलिए उनको उनके मन में डर है। और ये मजबूत नेतृत्व देश की जनता चाहती है, लेकिन झूठ का सहारा और बेईमानी का सहारा लेकर बीजेपी सत्ता में आकर जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना चाहती है वो हम देख रहे हैं। लेकिन मुख्यमंत्री ने कल जो भाषण किया है उनका आज हम उनको सवाल पूछेंगे, कई सवाल पूछना है मुझे, आज मैं पूछूंगा उनको। और मैं उनको ही सवाल करता हूं कि आप अकार्यक्षम गृह मंत्री थे देश में, राज्य में, क्या आपने उस समय में एंटी सोशल मूवमेंट रोकने के लिए आप असमर्थ थे? और आपके पास सब मालूमात है तो क्यों आप चुप रहे? और हम एंटी सोशल मूवमेंट के लोग नहीं है। हमने देश के लिए, देश की संविधान के लिए, इस भारतवर्ष के लिए कांग्रेस ने 2-2 शहादत दी है। इंदिरा जी की शहादत भी देश की एकात्मता के लिए हुई, राजीव जी की शहादत भी देश के एकात्मता के लिए हुई। इनके पास देश के लिए, देश बेचने के सिवा इनके पास क्या है? आज चाइना ने पूरा कब्जा देश की सीमाओं पे करके रखा है। चाइना के बारे में प्रधानमंत्री क्यों नहीं बोलते? उसका जवाब इन्हें देना चाहिए। और लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना और बाबा साहब अम्बेडकर का जिस तरह से अपमानित कर उनको देश के गृह मंत्री ने जिस तरह का जो पाप किया है, इनके पेट में था, उनके वोटों पे आया है कि अम्बेडकर के बारे में कितनी गुस्सा इनके मन में है, वो स्पष्ट हो चुकी है। ये आंदोलन था, किसी भी पार्टी का कार्यालय किसी भी व्यक्ति ने तोड़ना ये गुनाह है और इसमें सरकार शामिल है। सरकार ने तुरंत उस सब गुंडों को अरेस्ट करना चाहिए। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। चुकीचा एफआयआर आहे तो, कारण राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा 307 दाखल करतात, याला काय अर्थ आहे का? त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये एका मराठी कुटुंबाला जे आहे ते शिवीगाळ करण्यात आल्याचं कळतंय। मराठी असल्यामुळे शिवीगाळ करण्यात आले। हिंदी हे जे सरकार आलं आताचं भारतीय जनता पार्टीचं, याच्यामुळं हे सगळे लोक जागे झालेले आहेत। परंतु मला वाटतं मराठी माणूस त्याच्या मनगटात एक ताकद आहे, धमक आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन जर बाहेरचे माणसं जर मराठी माणसाला अशा पद्धतीने धमक्या देत असेल तर त्याला मोडतोड जबाब दिला जाईल। थँक्यू। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय की संविधानाची मोडतोड करणाऱ्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ। थोड्या वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी निदर्शनं केली होती, एक छोटीशी रॅली काढली होती। नागपूरमधल्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। आणि आता काँग्रेसचे नेते, पुढच्या थोड्याच वेळात सभागृह सुरू होतं आहे, त्यापूर्वी काँग्रेसचे आमदार, महाविकास आघाडीचे सर्व आमदार यात सहभागी आहेत। हे सगळे आमदार एकत्रित येत संविधान बचाव आणि महायुतीच्या विरोधात घोषणा देत विधान भवनाच्या परिसरात या सगळ्यांनी एक रॅली काढल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आंबेडकरांच्या संदर्भातल्या वक्तव्याचा मुद्दा अद्यापही गाजतोय। त्यातच विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असल्यानं या मुद्द्याला आणखीन धार आली आहे। राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो सुद्धा अत्यंत अयोग्य आहे। एवढंच नाही तर नाना पटोले यांचा दावा आहे की केंद्र सरकार राहुल गांधींना घाबरतं आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठीच अशा प्रकारचा गुन्हा राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आला। तर नागपूरच्या अधिवेशनात आज संविधान बचाव आणि महायुतीच्या विरोधात घोषणा देत महाविकास आघाडीचे सगळे आमदार, विधानसभेतले, विधान परिषदेतले एकत्रित आंदोलन करतात। गेल्या 3 दिवसांपासून अशाच प्रकारचं आंदोलन, घोषणाबाजी ही विधिमंडळ परिसरात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिल्लीतला मुद्दा तर नितीन राऊत यांनी सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला।